श्री स्वामी समर्थ। रिकाम्या पोटी कडुलिंबाची पाने खाण्याचे हे फायदे तुम्हाला माहीत आहेत का? अनेक जुनाट आजारांपासून मिळू शकतो आराम। तर चवीला कडू असणारी कडुलिंबाची पानं आपल्या आरोग्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने फायदेशीर ठरतात। औषधी गुणांनी भरलेली कडुलिंबाची पाने अनेक आजार दूर करतात। कडुलिंबाच्या पानांचे रोज सेवन केल्यास रोगप्रतिकार शक्ती मजबूत होऊन अनेक आजारांना प्रतिबंध करता येतो। तसेच शरीराला संसर्गापासून वाचवण्यासाठी कडुलिंबाची पाने खूपच प्रभावी आहेत। मुरूम, डाग, टॅनिंग, निस्तेज आणि कोरडी त्वचा यासारख्या त्वचेच्या अनेक समस्यांवर उपचार करण्यासाठी कडुलिंबाचा वापर हा केला जात असतो। तसेच आयुर्वेद तज्ज्ञ यांच्या मते विषाणूजन्य ताप, सर्दी, खोकला आणि घसादुखी बरा करण्यासाठी फंगल आणि अँटीव्हायरल गुणधर्मांनी युक्त कडुलिंबाचे सेवन केल्यास तात्काळ आराम मिळतो। आज आपण जाणून घेऊया रोज कडुलिंबाच्या पानांचे सेवन केल्यास कोणकोणते रोग बरे होऊ शकतात। तर बघा, रोज रिकाम्या पोटी कडुलिंबाची पाने खाल्ल्यास आतड्यांचे आरोग्य हे चांगले राहते। तसेच रिकाम्या पोटी कडुलिंबाच्या पानांचे सेवन केल्याने यकृत निरोगी राहते। कडुलिंबाच्या पानांचे दाहक विरोधी गुणधर्म मुक्त रेडिकल्समुळे निर्माण होणाऱ्या ऑक्सिडेटिव्ह तणावाशी लढतात। ऑक्सिडेटिव्ह ताण यकृताच्या ऊतीचे नुकसान करते। यकृत निरोगी ठेवण्यासाठी कडुलिंबाची पाने गुणकारी आहेत। तसेच कडुलिंबाच्या कडू चवीमुळे रक्तातील साखर नियंत्रित राहते। ज्याच्या रक्तातील साखरेचे प्रमाण जास्त आहे त्यांनी दररोज कडुलिंबाच्या पानांचे सेवन करायचे आहे। आयुर्वेदानुसार कडुलिंबाच्या पानांमध्ये कडू आणि तुरट रस आढळतो जो रक्तातील साखर नियंत्रित करतो। कडुलिंबाचे सेवन बद्धकोष्ठता आणि सूज दूर करण्यासाठी खूप प्रभावी आहे। कडुलिंबाच्या पानांमध्ये असलेल्या फायबर मल बाहेर टाकण्यास मदत करते आणि पोट फुगण्यापासून आराम देते। तसेच बघा, कडुलिंबाच्या पानांची पेस्ट बनवून त्याचे सेवन करता येते। कडुलिंबाच्या पानांची पेस्ट बनवताना काळजी घ्या। नेहमी ताज्या कडुलिंबाच्या पानांचा रस वापरा। त्याचा रस काढूनही सेवन करता येते। तव्यावर कडुलिंबाची पाने भाजूनही तुम्ही त्याचे सेवन करू शकता। तसेच बघा, दातांचे आजार आणि हिरड्यांमधून रक्तस्रावाची समस्या असल्यास कडुलिंबाची साल, डहाळ्या किंवा पाने हे पाण्यामध्ये उकळून घ्यायचे आहेत आणि त्या पाण्याने गुळण्या करायच्या आहेत। त्यामुळे दात आणि हिरड्या निरोगी राहतील। कडुलिंबाचा रस हा शरीरातील रक्त शुद्ध करतो। या व्यतिरिक्त त्यामुळे खराब कोलेस्ट्रॉल देखील कमी होते। तसेच केस गळणे, कोंडा या समस्या कमी होतात। यामुळे केस अकाली पांढरे होणे आणि टक्कल पडण्यावरही फायदा होतो। कडुलिंबाचा रस डोक्याला लावल्यास त्याचा केसांच्या विविध समस्यांवर फायदा होतो। कोणत्याही प्रकारचे बुरशीजन्य संसर्गही होत नाहीत। तुम्ही जर आजाराने त्रस्त असाल तर कडुलिंबाचा अर्क किंवा रस या आजाराचा धोका कमी करू शकतो। यामध्ये असलेल्या अँटीबॅक्टेरियल गुणधर्म मलेरियाला अधिक तीव्र होऊ देत नाहीत। तसेच यकृत मजबूत करतात। कावीळ घालण्यासाठी कडुलिंबाचा रस थोडासा मध मिसळून घ्या। कडुलिंबाचा तुम्ही वापर करा। म्हणजे बघा, कडुलिंबाची जी पानं असतात तर ती तुम्ही मिठाच्या पाण्यामध्ये स्वच्छ धुवायची आहेत आणि तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही 1-2 पान रिकाम्या पोटी म्हणजे सकाळी रिकाम्या पोटी 1-2 पान चघळून अवश्य खा किंवा तुम्ही याचा काढा बनवून देखील पिऊ शकता। तर तुम्हाला जे शक्य असेल तर त्या पद्धतीने तुम्ही कडुलिंबाची पाने आहेत किंवा त्याचा ज्यूस आहे तर तुम्ही सकाळी अनुशापोटी अवश्य घ्या। यामुळे तुम्हाला जे काही तुम्हाला आजार असतील तर त्या आजारावरती खूप फायदेशीर ठरणार आहे। तर बघा, अशा प्रकारे आजचा हा व्हिडिओ होता। तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा। धन्यवाद।